नमस्कार. कमल्स किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आता सगळीकडेच गणपती बसलेले आहेत, तर त्यांचा खाऊ म्हणजे मोदक आहेत. तर ते ते मोदक आपण तळलेले मोदक असे करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: इथे गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी, बारीक रवा घेतला पाऊण वाटी आणि तेल घेतलं 1 चमचा. ते कडक कडवून त्या पिठामध्ये ओतणार आहे आणि चवीनुसार मीठ. तर आपण आधी हे हे ड्रायफ्रूट घेतलेत, हा ओला नारळ घेतलाय, ही साखर आहे थोडीशी, हा गूळ आहे बारीक केलेला आणि चवीसाठी विलायची पावडर. चला तर मग आधी आपण पीठ मळून घेऊ, कारण रवा भिजायला वेळ लागतो, नंतर आपण सारण बनवू. आता मी इथे 2 चमचे तेल एकदम कडकडीत कडवायला ठेवलेलं आहे आणि इथे हे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी रवा आहे आणि चवीनुसार त्यात थोडंसं मीठ टाकत आहे. आणि हे तेल चांगले कडले की याच्यात ओतूया आपण. हे तेल आता गरम झालेलं आहे, गॅस बंद करू आणि याच्यावर ओतू. हे असं पूर्ण असं फसफस केलेलं पीठ खूप खुसखुशीत मोदक होतात. हे पारंपरिक मोदक आहेत, त्याच्यामुळे लक्ष देऊन बघा. असे कोण आता सध्या तरी करत नाहीत, पण खूप छान लागतात. गरम आहे म्हणून मी हे असं उलट नाही सगळं मिक्स करत आहे आणि नंतर थंड झाल्यावर हाताने चांगले असे मळून घ्यायचे. असं केल्याने मोदक एकदम खुसखुशीत राहतात. 8 दिवस त्याला काहीच होत नाही. फक्त रवा भिजायला वेळ लागतो, कमीत कमी अर्धा तास तरी भिजून द्यावा लागतो. आता आपल्याला लागेल तसं पाणी ओतून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. थोडासा निब्बरच गोळा करायचा, म्हणजे मोदक एकदम खुसखुशीत होतात. कोणी दूध पण घालते त्याच्यात, दूध वापरले तरी चालते, पण मी पाणी वापरते. आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे. ही बघा, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, कारण जास्त घट्ट केलं तर त्यात रवा आहे, त्याला थोडंसं भिजायला हे असं मऊ लागतच. चला तर आपण आता हे साईडला ठेवू आणि हे सारण बनवायची तयारी करूयात. आता सारण बनवते. तर ही कढई ठेवली गॅसवर, त्याच्यात 1 चमचा साजूक तूप घालते आणि हे ड्रायफ्रूट तुपामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. छान खमंग असं फ्राय केलं म्हणजे सारणाला खूप टेस्ट लागते. हे पहा, आता खमंग चांगले भाजलेत आपले ड्रायफ्रूट. आता हे काढून घेऊयात आपण. त्याच तुपामध्ये हे खोबरं घालूयात. खोबरं चांगलं खरपूस भाजायचं. थोडस तूप टाकू आपण त्याच्यात. आणि थोडस हलवत राहायचं. त्यातलं पाणी आहे ना पूर्ण निघून गेलं पाहिजे आणि त्याला तुपाचा फ्लेवर आला पाहिजे. आता आपण याच्यात गूळ घालूयात. तर हा गूळ मी अर्धी वाटी घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार कमी गोड कसं प्रमाणात लागेल ते तुम्ही वापरू शकता. थोडीशी मी गोड साखर पण टाकली, थोडीशी टाकायची अगदी 1 चमचाभर. कोणाला गुळाचे आवडतात, कोणाला साखरेचे आवडतात.
दोन्ही टाकलं की दोन्हीची पेस्ट मिळून जाते सर्वांना. आता गूळ वितळेपर्यंत हलवत राहायचं. आणि आता वास बघा किती सुंदर येतोय, खमंग भाजला नारळ. आणि आता ह्याच्यातच आपण ड्रायफ्रूट टाकायचे भाजलेले. पूर्ण गुळ वितळलाय. आता हे सारण आपलं तयार झालं आहे. आता गॅस बंद करूयात आणि गॅस बंद केलाय. हे विलायची पूड याच्यामध्ये टाकते आणि खमंग लागतात. आणि असे हलवून थंड व्हायला ठेवूयात. आता हे सारण आपले थंड झालेले आहे. असंच सारण एकदम खमंग भाजायचं, म्हणजे त्याला खूप टेस्टी लागतं. मोदकाला मेन हे सारण आहे. खूप खरपूस भाजायचं आणि शक्यतो ओला नारळ घ्यायचा. सुक्या नारळाचं अजिबात टेस्टी लागत नाही. तर आपण हे काढून घेऊयात. बघा किती छान झाले, गुलकंद झालाय. आता ह्या पिठाचा आपण एवढा गोळा घेतोय, कारण ह्याच्या पुऱ्या लाटायच्या आणि म्हणजे पटपट उरकण्यासाठी पण मोठी चपाती करून त्याच्या पुऱ्या करून मग मोदक बनवतो. तर थोडीशी पिठी लावली तरी चालते. मी थोडी पिठी घेतात अशी त्याला, आणि अशी मोठी चपाती लाटायची. म्हणजे मोदक पण एकसारखे येतात आणि कळ्या पण छान पडतात. हे एकदम पारंपरिक पद्धतीचे मोदक आहेत. हे असे आता हल्ली शक्यतो कोण करत नाहीत, पण माझी इच्छा झाली बाप्पाला असे पारंपरिक मोदक द्यायचे. हे बघा, पूर्ण पोळपोट भरून अशी पोळी तयार करायची. आणि अशी मी हे डब्याचं टोपण घेतलेलं आहे, याने बरोबर असे आकार द्यायचे त्याला. अशी केल्यामुळे सगळे मोदक एकसारखे येतात, म्हणून आपण अशी करायची आणि उरकतात पण पटपट. तर आता याच्यात असं भरगच्च सारण भरायचं. त्याला शेंगट पण अजिबात नाही करायचं. जेवढं तुम्ही सारण जास्त भरतात ना, तेवढे मोदक खूप छान लागतात. असं खूप खूप भरायचे. आणि आता याच्या कळ्या पाडायच्यात. खूप सोप्या आहेत अशा. हे बघा, हे असं उचलायचं आणि असं स्टार्ट करायचं. अशा पाडत पाडत असं पुढे 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 चालत जायचं. बरोबर याच्या कळ्या सुंदर पडतात आणि मोदक पण दिसायला खूप छान दिसतो. हे बघा, बघा आपल्या कळ्या कशा पडल्यात. आपण काही साचा पण नाही वापरला, हाताच्या साच्याने हे मोदक तयार केलेलं आहे. अजून एक दाखवते तुम्हाला. आता हे मोदक बघा कसे छान तयार झाले. आता आपण तळण्यासाठी तेल ठेवू. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि नंतर हे तळून घेऊयात. आता तेल आपले गरम झालेले आहे आणि मी मोदक अजून थोडेसे करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला हे तळून दाखवते कसे तळायचे.
गॅस मिडियमच ठेवायचा. फुल केला तर ते आतून कच्चे राहतील आणि वरून भाजलेले दिसतील. तर असे फिरून 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 सगळीकडून भाजायचे. बरेच लोकांची कमेंट आलती की तसले पारंपरिक मोदक का टाकना, मोदक का टाकना, म्हणून सगळ्यांच्या इच्छेनुसार मी आज हे मोदक करून दाखवत आहे. तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. लाल खरपूस भाजायचे. हे बघा, आपले मोदक तळून छान असे खरपूस झालेले आहेत. आता आपण काढून घेऊ. आणि राहिलेले मोदक मी तळून घेते. आता हे मोदक खूप सुंदर भाजलेत, एकदम खरपूस भाजलेत, लाल कलर आला. असेच काढायचे. आता मी काढून घेते. हे बघा, असे तळले. हे मोदक माझ्या मुलाला खूप आवडतात. त्याला दुसरे मोदक कुठलेच आवडत नाही. खास त्याच्यासाठी बनवलेत आणि तुमच्यासाठी पण. जर आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही पण असेच करून बघा. खूप छान लागतात. चला तर आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू.